हॅलो एव्हरीवन, तर आमच्या विदर्भाकडे आलू वांग्यासोबत सोबत फळं पण खूप प्रसिद्ध आहे. फळं जे आहे ते ज्वारीच्या पिठापासून बनवले जातात. तुम्ही गव्हाच्या पिठापासून पण बनवू शकता. ते साध्या वरणाबरोबर किंवा तुम्ही फोडणीच्या वरणाबरोबर किंवा तुम्ही आलू वांग्याच्या भाजीसोबत मस्त मजे घेऊन खाऊ शकता. तर आज आपण बघणार आहे फळाचं एक दुसरं व्हर्जन, म्हणजे फोडणीची फळं बघणार आहे, वरण फळं. तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपण एका प्लेटमध्ये हळद, तिखट, गरम मसाला, धनापूड, चवीनुसार मीठ आणि आपण चटाका मारण्यासाठी टाकणार आहे सांबार मसाला. तर तुम्ही ते स्किप पण करू शकता, पण जर टाकलं तर खूप टेस्टी होते. हे मी माझ्या मनाने टाकते कारण याला खूप छान चव येते. बघा, वरणाला सांबार मसाला टाकायचा आहे आपल्याला. आता आपण याचं वरण फळाचं जे पीठ मळून घेऊया. त्यासाठी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, आपण चाळून घेणार आहे. माझी मम्मी करत आहे. हे पीठ चाळून घ्यायचं आहे. आवश्यक तेवढं फळासाठी आपल्याला पीठ चाळून घेऊन त्यामध्ये आपण थोडंसं बेसन टाकणार आहे. सोबतच टाकणार आहे आपण बेसिक मसाले, म्हणजेच तिखट, हळद, धनापूड आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडंसं आपण ओवा जे आहे ते हातावर क्रश करून घालणार आहे. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करायचे आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण रेस्टला ठेवणार आहे. आता आपण करूया वरण. त्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आवश्यक तेवढं तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, सोबतच टाकणार आहे आपण बारीक कट केलेला कांदा. आता त्याला छान तेलामध्ये शिजवायचं आहे. नंतर टाकायचं आहे आपल्याला आलं लसूणची पेस्ट आणि तेलामध्ये पण याला छान शिजवून घ्यायचं आहे. कच्चं पण काढून घ्यायचं आहे. कांदा लसूण शिजला गेला व्यवस्थित की आपण जे प्लेटमध्ये बेसिक मसाले काढले होते ते टाकायचे आहे, सांबार मसाला आणि मिठासहित, आणि त्याला मस्त तेलामध्ये शिजवायचं आहे. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो. तर मी 1.5 टोमॅटो घेतला होता आणि थोडंसं मस्त आंबट चिंबट झालं पाहिजे म्हणून. मग त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला. तेल सुटोपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून पण याला शिजवूया आपण, म्हणजे काय होतं आपले मसाले वगैरे सगळे शिजले गेले पाहिजे. या फोडणीवर आपल्या वरण फळाची टेस्ट डिपेंड करते, त्यामुळे ही फोडणी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे. आता मी काय केलं होतं माहिती आहे का, 1 वाटी वरण कुकरला मस्तपैकी शिट्टी मारून घेतले होते 2-3 आणि छान शिजवून घेतले होते. त्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी टाकून रवीने त्याला छान आटून घ्यायचं आहे. आता हे वरण जे आहे ते आपल्याला आपल्या फोडणीमध्ये घालायचं आहे. छान मिक्स करायचं आहे आणि आवश्यक तेवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर वरणफळ जे आहे ते पातळच असतात. सुरुवातीला आपण पातळच करणार आहे कारण ते थोडं जरी थंड झालं तर ते घट्ट होतात. त्यामुळे सुरुवातीला आपण गरमागरम असते तेव्हा पातळ करणार आहे. त्यामध्ये आवश्यक थोडं पाणी टाकायचं आहे. आता आपण वळूया फळांकडे. थोडासा गोळा घ्यायचा आहे. आता हातावर दाखवल्याप्रमाणे आपल्याला फळं करून घ्यायचे आहे. फळं फाटत असेल, कारण आपण ज्वारीच्या पिठाचा उपयोग केलेला आहे, तर त्याला एकदा परत पाणी लावून छान मळून घ्यायचं आहे, नरम करायचं आणि छोटे छोटे फळं जे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. तर साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करायचे आहे. अशा प्रकारचे फळं असतात बघा. तुम्ही आता हे जे आहे फळ हे वाफवून भाजी बरोबरही खाऊ शकतात, पण मी आता वरणामध्ये सोडणार आहे. तर बघा, छान उखळी आलेली आहे वरणाला. आता यामध्ये आपण एक सोबत सर्व फळं सोडणार नाही आहे, थोडे थोडे बॅचेसमध्ये सोडणार आहे. तर पहिले 5-6 आपल्याला टाकून बघायचे आहे आणि जर मग ते वरती यायला लागतात बघा, तरंगत आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. हे फळं तरंगा लागले की बाकीचे आपल्याला थोड्या थोड्या बॅचेसमध्ये सोडायचे आहे. एक सोबत सोडायचे नाही आहे ना, तर ते चिकटू शकते किंवा तुटू शकते. आता हे लास्ट बॅच आहे. आता हे फळं पण मी छान वरणामध्ये सोडून घेणार आहे आणि याला एक टाइमला असं फिरवायचं नाही आहे, तुटले नाही पाहिजेची काळजी घ्यायची आहे आपल्याला. थोडं त्याला शिजू द्यायचं आहे. थोडं फळांना जो आहे ना कडक पण येऊ द्यायचा आहे आपल्याला. सध्या एकदम सॉफ्ट असतात ते. थोडं त्याला लेअर यायला लागली, कडक व्हायला लागले की नंतर आपल्याला हलक्या हाताने त्याला फिरवायचं आहे, जसं मी व्हिडिओ दाखवलेला आहे बघा. आणि त्याला वरणामध्ये छान शिजवायचं आहे. व्यवस्थित शिजल्या गेलं की त्यामध्ये आपल्याला गूळ, लिंबाचा रस टाकायचा आहे, मिक्स करायचा आहे. परत थोडंसं शिजवून घेऊया. शिजल्यावर मस्तपैकी बघा ते वरती तरंगा लागलेले आहे. चाकून आपल्याला बघायचं त्याला शिजले की नाही व्यवस्थित. आता आपण टाकणार आहे यावर तडका. कोथिंबीर घालायची आहे आणि तडका टाकूया. तर तडका पाण्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला सुकी लाल मिर्च, जिरं, मोहरी. त्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं तिखट टाकायचं आहे कलरसाठी आणि हा तडका टाकायचा आहे आपल्याला वरणफळामध्ये. आणि शेवटी आपण जेव्हा सर्व करतो तेव्हा त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि गरमागरम वरणफळ आपल्याला सर्व करायचं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मला एवढं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा. गरमागरम वरणफळ तयार आहे. तर तुम्हाला
विदर्भाची वरणफळाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.